मी नेहमीच माझ्यासोबत जे काम करतात आणि स्वतःलाही एक गोष्ट समजवत असतो की या जगात कोणच पूर्ण शिकलेलं नाही आहे. रोज नवीन शिकायचं आहे, रोज नवीन शिकत राहायचं आहे आणि अनुभव सगळ्यात मोठा गुरु असतो. आता एक स्विफ्ट मी काल व्हिडिओ अपलोड केला होता की त्याचा स्लीव थोडासा फुगला आहे. आता ज्यांनी हे अगोदर काम केलं होतं हेड गॅस्केटचं, त्या मेकॅनिकची काही चूक नाही. हेड गॅस्केट गेलं की आम्ही काय करतो, हेड काढतो, सरफेस करतो आणि बसवतो, चालतात गाड्या. कधीकधी रेअर गोष्टी अशा होतात की त्या गोष्टीनं आज मला शिकवलं आहे की जी त्या दादांनी आमचं चेक केलं नसेल ते मी चेक केलं. कारण हेड गॅस्केटचं काम करून फक्त 3-4 दिवस झालेत आणि परत गाडी गरम होते. याचा अर्थ आम्ही काय चेक करतो, रेडिएटर खराब आहे का, फॅन खराब आहे का, वॉटर लाईन बरोबर आहे का, पाणी लिकेज आहे का, ऑइल व्यवस्थित आहे का, याच गोष्टी चेक करणार ना. तरीही हे सगळं व्यवस्थित असतानाही असं का होतं आहे, तर मग बारकाईनं आणि निरीक्षण करून आपण शोधलं पाहिजे. बघा या गाडीसोबत काय झालं, शिकण्यासारखं आहे. माझ्या सगळ्या फेसबुकच्या फॉलोअर्स नाही, यूट्यूबच्या सबस्क्रायबर्स नाही आणि जे लोक पहिल्यांदा बघतात त्यांच्यासाठीही असेच चांगल्या चांगल्या गोष्टी मी शोधून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. कारण जागृती व्हावी, पैसे वाचावेत, कामामध्ये सुलभता यावी. मीही शिकतच असतो आणि मीही शिकवत असतो. चला आता पाहूया या गाडीसोबत काय झाले. वॉटर पंप ओके, रेडिएटर ओके, पाईपा सगळ्या ओके, फॅनचं स्पीड ओके, कूलंटही आहे आणि ऑइलही आहे. मग मी निरीक्षण करून पाहिलं, आसिफनं आमच्या सांगितलं की हा स्लीव फुगला आहे. ओव्हरहीटमुळं हे मेटल कधी शक्यतो फुगत नाही, पण ओव्हरहीटमुळं कधी असं होऊ शकतं, नाकारू शकत नाही. आणि हे झालं आहे. दुसरी गोष्ट, कधी स्लीव जो असतो ना, इंटरनल क्रॅक असतो आणि क्रॅक असल्यामुळे मग तिथून पाण्याचा रिसाव होतो ऑइलमध्ये, तेव्हाही गाडी गरम होण्याची चान्सेस असतात. सकाळी पांढरा धूर मारणे, नंतर बंद होणे, रात्रभर गाडी थांबली की ह्या पिस्टन टॉपवर फ्री चेंबरमध्ये पाणी जमा होतो आणि मग तो सकाळी स्टार्टर आपण मारला की त्यावेळी पांढरा धूर मारतो. CNG गाड्यांच्या बाबतीत नेहमीच असं होतं. आता ही गाडी फार लोक चालवतात, रेंटल जाते गाडी आणि रेंटलसाठी मग प्रत्येक वेळी नवीन ड्रायव्हर येतात. तसं चॅलेंजिंग कामच आहे की या गाडीच्या इंजिन कामानंतर त्याची किलोमीटरची वॉरंटी घेणे. पण माझ्या मित्राची गाडी आहे, आपण घेऊया. आता हे इंजिन सगळं बाहेर काढणार आणि बाहेर काढल्यानंतर ही व्हिडिओ बनवेन की तो स्ल्यू कसा फुगला आहे ते दाखवण्याचा प्रयत्न असेल. होऊ शकते की जास्तच ओव्हरहीट गाडी झाली आणि स्ल्यू आऊट झाला. पिस्टन स्लीवला जास्त घर्षण करत असेल तर टेम्परेचर लवकर वाढणार, लगेच वाढणार. चला आता इंजिन काढतोय बाहेर. 8 दिवसात गाडी द्यायचं प्रॉमिस तर केले, प्रयत्न करूया. आणि चांगला आहे, नवीन आयुष्य शिकायला मिळते. कारण नॉलेज इज पॉवर, ज्ञानच सर्वश्रेष्ठ आहे.